कल्पना करा, एक दिवस असा उगवला ज्या दिवशी पृथ्वीवर एकही झाड उरलं नाही. ना सावली, ना थंड हवा, ना पक्ष्यांचा आवाज, फक्त उष्णता, धूर आणि माणसाचा संघर्ष. मित्रांनो, तो दिवस खूप दूर नाही, कारण आज माणूस स्वतःच्या हाताने स्वतःचं भविष्य कापतोय. आणि म्हणूनच स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचा एक संदेश आज प्रत्येकाने ऐकणं खूप गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपला आध्यात्मिक चॅनल नरेंद्रवाणी, जिथे आपण ऐकतो अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे जीवन बदलणारे अमूल्य विचार. मित्रांनो, पूर्वी गावात गेल्यावर काय दिसायचं? मोठमोठी झाडं, थंड सावली आणि पक्ष्यांचा सुंदर आवाज. पण आज सिमेंटची जंगलं वाढतायत आणि खऱ्या जंगलाचा नाश होत आहे. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, वृक्ष म्हणजेच फक्त झाड नाही, तर तो पृथ्वीचा श्वास आहे. आपण रोज श्वास घेतो, पण कधी विचार केलात का, हा श्वास आपल्याला कोण देतं? झाडं. हो, हीच झाडं आपल्याला जगवत आहेत. पण दुर्दैव काय, माणूस स्वतःच्या फायद्यासाठी हजारो झाडं तोडतोय आणि मग उष्णता वाढते, पाऊस कमी होतो, पाणी संपतं आणि निसर्ग रागावतो. आज पक्ष्यांचं घर कोणी उद्ध्वस्त करतंय? आपणच. आज एका झाडासाठी मुका जीव भटकताना दिसतात, कारण त्यांचं घरच राहिलेलं नाही. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, निसर्गावर प्रेम करा, कारण निसर्गच जीवन आहे. आपण मंदिरात देव शोधतो, पण देव तर प्रत्येक हिरव्या पानात आहे. जेव्हा वारा झाडांच्या पानातून वाहतो, तेव्हा निसर्ग आपल्याशी बोलत असतो. पण आपण मोबाईल आणि दुनियादारीत इतकेच अडकलोय की निसर्गाचा आवाजच ऐकणं विसरलोय. एक झाड लावणं खूप मोठी गोष्ट नाही, पण ते जगवणं ही खरी सेवा आहे. कारण एक झाड हजारो लोकांना श्वास देतं, पक्ष्यांना घर देतं, पृथ्वीला जीवन देतं. म्हणून आजपासून एक छोटा संकल्प करा, मी एक तरी झाड लावणार आणि ते जगवणार. मित्रांनो, आज माणूस प्रगतीच्या मागे इतका धावत आहे की तो निसर्गापासूनच दूर जातोय. मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत, पण झाडं मात्र पडतायत. आणि जेव्हा निसर्गाचा समतोल बिघडतो, तेव्हा पूर येतात, दुष्काळ पडतो, उष्णता वाढते आणि माणूसच त्रास सहन करतो. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, निसर्गाशी खेळणारा माणूस एक दिवस स्वतःचं भविष्य धोक्यात घालतो. लहानपणी आपण झाडाखाली बसायचो, त्या सावलीत मनाला एक वेगळीच शांतता मिळायची. आज तीच शांतता शोधण्यासाठी माणूस हजारो रुपये खर्च करतोय, पण खरी शांतता कुठे आहे? निसर्गात. कारण निसर्ग कधी खोटं बोलत नाही, तो फक्त देत राहतो. विचार करा, झाडं आपल्याकडून काही मागतात का? हवा देण्यासाठी पैसे घेतात का? सावली देताना भेदभाव करतात का? नाही ना. मग आपणच त्यांच्यावर अन्याय का करतोय? मित्रांनो, एक झाड तोडायला काही मिनिटे लागतात, पण ते झाड मोठं व्हायला कित्येक वर्ष जातात. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, झाडं वाचवणं म्हणजे फक्त पर्यावरण वाचवणं नाही, तर पुढच्या पिढीचं भविष्य वाचवणं आहे. स्वामी नरेंद्र महाराज सांगतात, जिथे हिरवळ असतं तिथे जीवन असतं. म्हणून मित्रांनो, फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकू नका, प्रत्यक्षात एक झाड लावा, त्याला पाणी द्या आणि त्याची काळजी घ्या. कारण उद्या तुमची मुलं जर स्वच्छ हवा घेत असतील, तर त्यामागे आज तुम्ही लावलेलं एक झाड असेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पैसा संपला तर पुन्हा कमावता येतो, घर तुटलं तर पुन्हा बांधता येतं, पण निसर्ग संपला तर जीवनच संपतं. आज आपण AC मध्ये बसतो, थंड हवा घेतो, पण कधी विचार केलाय का, जर झाडच उरली नाहीत तर ही थंड हवा किती दिवस मिळणार? मित्रांनो, आज पृथ्वी तापते आणि त्यामागचं सर्वात मोठं कारण वृक्षतोड. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, माणूस निसर्गापासून जितका दूर जातो, तितका तो दुःखाच्या जवळ जातो. खरंच आज माणसाकडे सर्व सुविधा आहेत, पण मनशांती नाही, कारण तो निसर्गापासून दूर गेला. पूर्वी लोक झाडाखाली बसून आनंदी राहायचे. आज मोठमोठ्या घरात राहूनही माणसं
तणावात आहेत. मित्रांनो, निसर्ग फक्त आपल्याला जगवत नाही, तो आपल्याला शांत राहायला शिकवतो, संयम शिकवतो आणि निस्वार्थ प्रेम शिकवतो. झाडांकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. ते स्वतः उन्हात उभं राहतात, पण दुसऱ्याला सावली देत असतात. किती मोठा संदेश आहे हा. स्वामी नरेंद्र महाराज सांगतात, जीवनात असं जगा की तुमच्यामुळे दुसऱ्यांना सुख मिळालं पाहिजे. मित्रांनो, आजपासून एक झाड लावा आणि दुसऱ्यांनाही झाडं लावायला प्रेरणा द्या आणि निसर्गाशी नातं जोडा. कारण आज तुम्ही झाडं वाचवाल तर उद्या झाडं तुम्हाला वाचवेल. मित्रांनो, कधी शांतपणे एखादा झाडाकडे पाहिलंय का? ते काही बोलत नाही, पण खूप काही शिकवून जातं. दगड मारला तरी फळ देतं, उन्हात उभं राहून सावली देतं, स्वतःसाठी नाही दुसऱ्यांसाठी जगतं. आणि म्हणूनच स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, निसर्ग हा माणसाचा सर्वात मोठा गुरु आहे. मित्रांनो, आज आपण आधुनिक झालो, मोठमोठे तंत्रज्ञान आले, मोबाईल आला, इंटरनेट आलं, पण माणुसकी विसरायला लागला. कारण ज्याचं निसर्गाशी नातं तुटतं त्याचं मनही हळूहळू कोरडं होत जातं. आज मुलांना झाडांची नावं माहीत नाही, पण मोबाईलचे सर्व फीचर्स माहीत आहेत. हीच खरी चिंता आहे. मित्रांनो, जर पुढच्या पिढीला स्वच्छ हवा, पाऊस आणि हिरवळ द्यायची असेल तर आजपासूनच बदल करावा लागेल. फक्त सरांकडून अपेक्षा ठेवून उपयोग नाही. बदलायची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, छोट्या चांगल्या कामातूनच मोठा बदल घडतो. म्हणून तुम्ही एक झाड लावा, मग तुमच्याकडून प्रेरणा घेऊन दुसरा माणूस झाड लावेल आणि हळूहळू हिरवळ वाढेल, निसर्ग हसेल आणि पृथ्वी पुन्हा जिवंत होईल. मित्रांनो, एक दिवस पैसा संपेल, मोठेपणा संपेल, पण तुम्ही लावलेलं झाड वर्षानुवर्षे लोकांना सावली देत राहील. हीच खरी सेवा, हीच खरी पुण्याई आहे. आज आपण एका विचित्र काळात जगतोय. माणसाकडे वेळ नाही, शांतता नाही आणि निसर्गासाठी प्रेमही कमी होत चाललंय. पण लक्षात ठेवा, निसर्गाशिवाय माणूस जगू शकत नाही, पण माणसाशिवाय निसर्ग नक्की जगू शकतो. हीच सर्वात मोठी सत्यता आहे. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, अहंकाराने माणूस मोठा होत नाही, तर संस्काराने मोठा होतो. आणि झाडं वाचवणं हीच तर खरी संस्कृती आहे. मित्रांनो, जेव्हा एखादं छोटं रोप आपण लावतो ना, तेव्हा आपण फक्त झाड लावत नाही, आपण भविष्य लावत असतो. कारण उद्या एखादा थकलेला माणूस त्या झाडाखाली बसून शांतता शोधेल, एखादा पक्षी त्यावर घरटं बांधेल, एखादं मूल त्या सावलीत खेळेल. आणि हे सगळं घडेल कारण आज तुम्ही एक छोटा निर्णय घेतला. म्हणून मित्रांनो, जीवनात कितीही मोठे व्हा, पण निसर्गाशी नातं कधी तोडू नका. कारण झाडं फक्त ऑक्सिजन देत नाहीत, ती जीवनाला आशा देतात. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, ज्या भूमीवर हिरवळ असते त्या भूमीवर सुख आणि समृद्धी नांदत असते. म्हणून आजपासून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी पृथ्वीला काय देतोय? जर उत्तर नसेल तर आजच सुरुवात करा. एक झाड लावा आणि त्याला जगवा. आज एक गोष्ट शांतपणे विचार करा, जर पृथ्वीवरची सर्व झाडं अचानक नाहीशी झाली तर माणूस किती दिवस जगू शकेल? कदाचित काही दिवस किंवा काही महिने, पण जीवन सुंदर राहणार नाही. कारण झाडं म्हणजे फक्त लाकूड नाही, ती पृथ्वीचा श्वास आहेत. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, जिथे निसर्गाचं संरक्षण होतं तिथे जीवनाचं संरक्षण होतं. आज माणूस स्वतःच्या सुखासाठी जंगल तोडतोय, पण त्याला हे समजत नाही, तो झाड नाही, स्वतःचं भविष्य कापतोय. उन्हाळा वर्षानुवर्ष वाढतोय, पावसाचं प्रमाण बदलतंय, नद्या आटतायत. आणि हे सगळं का? कारण निसर्गाचा समतोल बिघडत चाललाय. एक झाड तोडलं की कित्येक पक्ष्यांचं घर नष्ट होतं, हजारो श्वास कमी होतात, पृथ्वी थोडी अजून तापते. कधी रस्त्यावर उन्हात उभं असलेलं झाड पहा, ते स्वतः जळत असतं पण दुसऱ्याला सावली देतं. हा किती मोठा संदेश आहे. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, दुसऱ्यांसाठी जगणं हीच खरी माणुसकी आहे. म्हणून फक्त स्वतःपुरतं विचार करू नका,
पुढच्या पिढीसाठी विचार करा, पृथ्वीसाठी विचार करा, निसर्गासाठी काहीतरी करा. आज लावलेलं एक छोटं रोप उद्या कोणाचं तरी जीवन वाचवेल, कोणाला तरी सावली देईल आणि कोणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद आणेल. आणि तेव्हा तुमच्या छोट्या कामाचं मोठं पुण्य निर्माण होईल. आजकाल लोक मोठमोठ्या गोष्टी करायचं स्वप्न पाहतात, पण पृथ्वी वाचवण्यासाठी कधीकधी एक छोटं झाडही पुरेसं असतं. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, मोठेपणा संपत्तीत नसतो, तर आपण समाजासाठी काय केलं यात असतो. विचार करा, एखादा माणूस आयुष्यभर पैसा कमावतो, मोठे घर बांधतो, पण शेवटी लोक त्याला का आठवतात? त्यांनी केलेल्या चांगल्या कामांसाठी आणि निसर्गासाठी केलेली सेवा. ही तर सर्वात मोठी सेवा आहे. आजही काही लोक आहेत जे स्वतःच्या वाढदिवशी एक झाड लावतात. काही जण आपल्या आईवडिलांच्या आठवणीत रोपं लावतात. ही फक्त झाडं नसतात, त्या भावना असतात, ती संस्कृती असते आणि ती पुढच्या पिढीसाठी दिलेली भेट असते. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, ज्या घराजवळ हिरवळ असते तिथे सकारात्मक ऊर्जा कायम राहते. म्हणून घरासमोर थोडी जागा असेल तर एक रोप नक्की लावा, आणि जागा नसेल तर कुंडीत एक झाड लावा. त्याला प्रेमाने पाणी द्या आणि त्याच्याशी नातं जोडा. कारण निसर्गाशी जोडलेला माणूस मनाने कधी गरीब राहत नाही. जेव्हा सकाळी एखाद्या झाडावर पक्ष्यांचा आवाज ऐकू येतो ना, तेव्हा मनाला जी शांतता मिळते ती लाखो रुपयांनीही विकत घेता येत नाही. म्हणून आजपासून फक्त एक गोष्ट करा, झाडांकडे वस्तू म्हणून नाही तर जीवन म्हणून पहा. कधी एखादा जुन्या झाडाजवळ जाऊन शांत उभं राहा. असं वाटेल जणू ते झाड आपल्याशी काहीतरी बोलत आहे. कारण त्या झाडाने कितीतरी उन्हाळे पाहिलेले असतात, कितीतरी पावसाळे अनुभवलेले असतात आणि कितीतरी लोकांना सावली दिलेली असते. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, जीवनामध्ये देणं शिका, कारण देण्यातच खरा आनंद असतो. झाडसुद्धा हेच करतं. ते फळ देतं, फुलं देतं, हवा देतं, सावली देतं आणि बदल्यात काहीच मागत नाही. माणूस मात्र थोडंसं दिलं तरी मोठी अपेक्षा ठेवतो. म्हणूनच निसर्गाकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. आज जर प्रत्येकाने ठरवलं मी वर्षाला फक्त एक झाड लावेन, तर विचार करा किती मोठा बदल घडू शकतो. उद्या हवा शुद्ध होईल, उष्णता कमी होईल, पक्ष्यांना घरं मिळतील आणि पृथ्वी पुन्हा हिरवीगार दिसेल. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, पृथ्वी आपली नाही, ती पुढच्या पिढीकडून घेतलेली जबाबदारी आहे. म्हणून फक्त आजचा विचार करू नका, उद्याच्या मुलांचा विचार करा, त्यांच्या श्वासाचा विचार करा. कारण आज तुम्ही वाचवलेलं एक झाड उद्या कोणाचा तरी जीव वाचवणार आहे. आज जगभरात मोठमोठ्या मोहिमा चालतात. पर्यावरण वाचवा, पृथ्वी वाचवा, झाडं लावा. पण खरी गोष्ट काय आहे माहीत आहे का? बदल भाषणाने होत नाही, बदल कृतीने होतो. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, चांगला विचार तेव्हाच महान ठरतो जेव्हा तो कृतीत उतरतो. म्हणून हा व्हिडिओ पाहून फक्त प्रेरित होऊ नका, प्रत्यक्षात काहीतरी करा. एखादं छोटंसं रोप लावा आणि रोज त्याला पाणी द्या. हळूहळू ते वाढेल, हिरवं होईल आणि एक दिवस मोठं झाड बनेल. त्या दिवशी तुम्हाला स्वतःवर अभिमान वाटेल, कारण तुम्ही फक्त झाड लावलेलं नसेल, तुम्ही जीवन निर्माण केलेले असेल. आज अनेक पक्षी शहरातून गायब होत आहेत का? कारण त्यांच्याकडे घर उरलेलं नाही, जंगल कमी झाली, झाडं कमी झाली आणि त्यांच्या जगण्याचा आधारच संपत चाललाय. म्हणून जेव्हा एखादं झाड लावलं ना, तेव्हा फक्त स्वतःसाठी नाही, त्या मुक्या जीवांसाठी लावा, पृथ्वीसाठी लावा आणि पुढच्या पिढीसाठी लावा. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, जीवनात अशी कामं करा जी तुमच्या नंतरही लोकांच्या उपयोगी पडतील. आणि खरंच पैसा इथेच राहणार, मोठेपणा इथेच राहणार, पण तुम्ही लावलेलं झाड वर्षानुवर्षे जिवंत राहणार आणि शांतपणे लोकांना जीवन देत राहणार. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, निसर्ग कधीच सूड घेत नाही, तो फक्त इशारे देत असतो. कधी प्रचंड उष्णता, कधी अचानक पूर, कधी दुष्काळ. हे सगळं का घडतंय? कारण माणूस निसर्गाचं संतुलन बिघडवतोय. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, निसर्गावर प्रेम करा,
कारण तोच आपल्या जीवनाचा आधार आहे. आज जर एखाद्या लहान मुलाला विचारलं झाडं का महत्त्वाचे आहेत, तर तो म्हणेल ऑक्सिजन मिळतो. पण खरं महत्त्व त्याहून खूप मोठं आहे. झाडं पृथ्वीला जिवंत ठेवतात, माणसाला शांत ठेवतात आणि जीवनाला संतुलित ठेवतात. कधी सकाळी सूर्योदयाच्या वेळी हिरव्यागार झाडांकडे पहा, मनात एक वेगळीच शांतता निर्माण होते. कारण निसर्गात एक दैवी शक्ती आहे. म्हणूनच पूर्वी ऋषीमुनी जंगलात जाऊन साधना करायचे, कारण त्यांना माहीत होतं जिथे निसर्ग असतो तिथे मन शांत होतं. आज मात्र माणूस मोबाईलमध्ये शांतता शोधतोय, पण खरी शांतता निसर्गात आहे. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, जीवनात सुख हवा असेल तर निसर्गाशी नातं जोडा. म्हणून आजपासून एक छोटा नियम बनवा. वर्षातून किमान एक झाड लावा, त्याला जपा आणि दुसऱ्यालाही प्रेरणा द्या. कारण पृथ्वी आपली आई आहे आणि झाडं या पृथ्वीचा श्वास आहेत. कधी विचार केलाय का, जर झाडं बोलू शकली असती तर ती माणसाला काय म्हणाली असती? कदाचित आम्ही तुम्हाला श्वास दिला, सावली दिली, फळं दिली, पण बदल्यात तुम्ही आम्हालाच तोडलं. ही कल्पनाच मनाला वेदना देते. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, ज्याच्या मनात दया असते त्याच्यात जीवनात देवाचा वास असतो. आणि दया फक्त माणसांवर नाही, निसर्गावरही असली पाहिजे. आज अनेक ठिकाणी डोंगर ओसाड दिसतात. पूर्वी जिथे हिरवीगार जंगल होती तिथे आता फक्त कॉन्क्रीट उभा आहे. आणि म्हणूनच हवा बदलते, ऋतू बदलतायत आणि पृथ्वीचं सौंदर्य कमी होत चाललंय. पण अजून वेळ गेलेली नाही. आजही जर प्रत्येकाने ठरवलं मी निसर्गासाठी काहीतरी करेन, तर खूप मोठा बदल घडू शकतो. एक छोटं रोप सुरुवातीला खूप कमजोर दिसतं, पण हळूहळू तेच मोठं होतं, वादळांशी लढतं आणि हजारो लोकांना सावली देतं. माणसांचं जीवनही असंच असतं. आज केलेलं छोटंसं चांगलं काम उद्या मोठा बदल घडवतात. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, पृथ्वीवर असा ठसा उमटावा की तुमच्यामुळे जग थोडंसं अधिक सुंदर झालं पाहिजे. म्हणून फक्त स्वतःसाठी जगू नका, निसर्गासाठी जगा, पृथ्वीसाठी जगा आणि येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी करून जा. जीवनात मोठं घर असणं महत्त्वाचं नाही, घराभोवती हिरवळ असणं महत्त्वाचं आहे. कारण जिथे झाडं असतात तिथे जीवन असतं. स्वामी सांगतात, निसर्गावर प्रेम करणारा माणूस कधीच मनाने गरीब राहत नाही. आज माणूस सुख शोधतोय, शांतता शोधतोय, पण खरी शांतता एखाद्या हिरवगार झाडाखाली बसण्यात आहे, पक्ष्यांच्या आवाजात आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे. म्हणून आजपासून फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, झाडं लावणं ही फॅशन नाही, ती पुढच्या पिढीला दिलेली सर्वात सुंदर भेट आहे. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, पृथ्वीवर जन्म घेतला आहे तर पृथ्वीसाठी काहीतरी करून जा. म्हणून जिथे शक्य असेल तिथे एक रोप लावा, त्याला जपा आणि दुसऱ्यांनाही प्रेरणा द्या. कारण आज तुम्ही वाचवलेलं एक झाड उद्या हजारो लोकांचा श्वास बनणार आहे. फक्त स्वतःसाठी जगण्यात अर्थ नाही, दुसऱ्याला जीवन देण्यातच खरं समाधान आहे. एक झाड लावा आणि पृथ्वीला पुन्हा हिरवं बनवा. आपण पाहत होतात आपला आध्यात्मिक चॅनल नरेंद्रवाणी. अशाच जीवन बदलणाऱ्या विचारांसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय सियाराम.